नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हॅलो 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत औषधमुक्त जीवन आणि डायबिटीज पासून मुक्ती 90 दिवसात या विषयावर. आणि चर्चेसाठी आपल्या स्टुडिओत आले आहे डॉक्टर विद्याधर गिरी. आपण त्यांचं स्वागत करूयात. खूप खूप स्वागत तुमच्या स्टुडिओमध्ये. आणि त्याशिवाय आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्या गिरी. त्यांचंही स्वागत करूयात. तुमचंही खूप खूप स्वागत. तर औषधमुक्त जीवन हा एक वेगळा विषय आहे. डॉक्टर विद्याधर गिरी हे मधुमेह मुक्तीचे प्रणेते आहेत आणि औषधमुक्त जीवनासाठी सुद्धा ते सतत प्रयत्न करतात. त्यासाठीचे सुद्धा ते प्रणेते आहेत. 25 वर्षापासून ते आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात. त्याशिवाय 10 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर त्यांचं सतत काम सुरू आहे. वर्तमानपत्रात त्यासाठी ते लेख लिहित आहेत. व्याख्यानं सुद्धा विविध ठिकाणी त्यांची त्याकरता होत आहेत. आणि 2015 पासून डायबिटीस मुक्त भारत हे अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे. आजपर्यंत हजारो व्यक्तींना त्यांनी डायबिटीस मुक्त केलेलं आहे. सध्या लहान मुलांमध्ये जो टाईप 1 डायबिटीस होतोय त्यावर सुद्धा त्यांचं संशोधन सुरू आहे आणि त्यातून अनेक जण इन्सुलिन इंजेक्शन मुक्त सुद्धा त्यांनी केलेले आहेत. त्याशिवाय भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, TCM अर्थात ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर आणि ऑरिक्युलोथेरपी या औषधमुक्त शास्त्रांचा सुद्धा त्यांचा सखोल अभ्यास आहे. औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्सिंग पद्धतीवर सुद्धा त्यांचं संशोधन सुरू आहे. तर आपण लगेच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, सगळ्यात आधी मला सांगा की औषध शरीरात कशा पद्धतीने काम करतं? एखादा डायबिटीस रुग्ण असतो तो त्याचा प्रवास जो आहे तो एका गोळीनी चालू होतो. पहिल्यांदा गेलं की एक नॉर्मल गोळी चालू होते आणि त्याच्यानंतर 2 गोळ्या, 4 गोळ्या आणि त्याच्यानंतर एक हृदयाची गोळी, एक किडनीची गोळी, असं म्हणजे प्रत्येक एक अवयवांच्या गोळ्या चालू होतात आणि तो शेवटी म्हणजे डबाभर गोळ्या खात जगत असतो. तर ह्या सगळ्यांमागे नक्की कारण काय? जर का असं लोकांना वाटत असेल की आपलं शरीर खराब होत चालले तर तसं नाही. तर ते खराब व्हायला कारण जे आहे तर ते मेन आहे ते म्हणजे औषधं. मग त्यासाठी म्हणजे हा रुग्णाचा हक्क आहे की आपल्या एखादं औषध तुम्ही घेता तर तो शरीरावर कशा प्रकारे काम करतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे काही नवीन ज्ञान नाहीये. म्हणजे मेडिकलच्या जर का बघितलं तुम्ही, दुसऱ्या वर्षाला फार्मॅकॉलॉजी हा सब्जेक्ट चालू होतो आणि त्या फार्मॅकॉलॉजी सब्जेक्टमध्ये हे सगळं दिलेलं आहे. परंतु जनरल लोकांपर्यंत माहिती नाहीये ते. तर एखादं औषध म्हणजे की आपण काही खातो त्यावेळेला ते पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणतो की तोंडाने खाणार, त्यानंतर ते पोटामध्ये जाणार, आतड्यामधून ते पचणार आणि ते पचल्यानंतर ते आपल्या जाणार लिव्हरमध्ये. लिव्हर इज द सेकंड ब्रेन आणि लिव्हर हे ठरवत असतं की कुठलं गोष्ट आपल्या शरीरासाठी चांगली आहे आणि कुठली गोष्ट आपल्या शरीरासाठी चांगली नाहीये. आणि जर का तिथे ते ठरवलं जातं, औषध हे नेहमीच लिव्हर विष मानतं त्याला. त्यामुळे ज्या वेळेला एखादी गोळी घेतली जाते, म्हणजे इव्हन मेडिकलमध्ये त्यासाठी लिहिलेलं आहे की जेव्हा औषध तिथे जातं त्यावेळेला दॅट इज अ फर्स्ट पास मेटाबॉलिझम असं त्याला म्हणतात. म्हणजे प्रथम काही अर्ध औषध तिथे नाश होणार आहे हे नक्की माहिती आहे. आणि इव्हन त्यामध्ये लिहिलेलं असं आहे की म्हणजे ते औषध जे नाश होणार आहे म्हणजे ते औषध नाश करण्यासाठी लिव्हरला जे काही म्हणजे औषध तिथे नाश होणार आहे हे नक्की माहिती आहे. आणि इव्हन त्यामध्ये लिहिलेलं असं आहे की म्हणजे ते औषध जे नाश होणार आहे म्हणजे ते औषध नाश करण्यासाठी लिव्हरला जे काही म्हणजे काम करावं लागणार आहे किंवा लिव्हरचं जे काही डॅमेज होणार आहे तर त्याच्यामुळे काही काळाने तुम्हाला फॅटी लिव्हर सारखा आजार होणार आहे. मग ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 फॅटी लिव्हर होतो. त्याच्यानंतर लिव्हर सिरोसिस होतो. म्हणजे ज्या माणसाने आयुष्यात कधीही दारू घेतली नाही, आपल्याला एवढंच माहिती होतं की दारू पिणाऱ्याला लिव्हर सिरोसिस होतो, पण तसं नाही. आता हल्ली गोळ्या खाणाऱ्यांना सुद्धा होतो. म्हणजे तुम्ही जर का प्रत्येक वेळेला म्हणजे काही काळासाठी खाणं गोष्ट वेगळी, पण जेव्हा लाईफ टाईमसाठी तुम्ही एखादी गोळी खात असता किंवा गोळ्या अनेक जेव्हा खात असता त्यावेळेला प्रायमरी लेव्हलला तुमचं लिव्हर खराब होतं. त्यानंतर म्हणजे औषधं त्यामुळे तयार करताना म्हणजे फर्स्ट पास मेटाबॉलिझमचा अर्थच असा आहे की किती तिथे नाश होणार आहे याचा विचार करून किती औषध शरीरात गेलं पाहिजे याप्रमाणे डोस ठरवला जातो. आणि उरलेलं जे औषध शरीरामध्ये जातं आपल्या ते ब्लड व्हेसल्समधून जाणार आहे. म्हणजे जे शरीरासाठी चांगलं नाही म्हणून लिव्हर नाश करणारे हे आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आपण लिव्हरला बायपास करून विज्ञानाच्या मार्गे ते आपण काय करणार, शरीरामध्ये पोहोचवणार. आणि ते जेव्हा ब्लड व्हेसल्समध्ये जातं त्यावेळेला तिथे एंडोमेट्रियम सेल्स असतात आणि त्या एंडोमेट्रियम सेल्सचं मुख्य म्हणजे एक मेन कार्य असं असतं की त्याच्यामधून नायट्रिक ऑक्साईड तयार होत असतो की जो तुमच्या शरीराला रिपेअर करणार असतो. म्हणजे दॅट इज द सेल्फ हिलिंग मेकॅनिझम असते बॉडीची ती. आणि ती सेल्फ हिलिंग मेकॅनिझम जी असते ज्यावेळेला ती औषधं त्यावेळेला ब्लड व्हेसल्समधून ट्रॅव्हल करतात त्यावेळेला ते ह्या एंडोमेट्रियमला चिकट बनवून टाकतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून बनणारा नायट्रिक ऑक्साईड जो आहे तो नाश पावतो. म्हणजे त्याचं निर्मिती होत नाही. त्यामुळे तुमच्या बॉडीची सेल्फ हिलिंग मेकॅनिझम जी आहे ती तिथेच नाश होऊन जाते. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने मग त्यामुळे पहिल्यांदा तुमचे ब्लड व्हेसल्स खराब होतात. ब्लड व्हेसल्स खराब झाल्या की त्याच्यानंतर तुमच्या हार्टला प्रॉब्लेम क्रिएट होतात.
हार्टला प्रॉब्लेम झाला की म्हणजे त्याच्यातून जे टॉक्झिन्स उरतात ते बाहेर पडणार आहेत किडनीमधून, मग किडनीचे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि अशा पद्धतीने मग कधी मग पहिल्यांदी लिव्हरसाठी, मग हार्टसाठी, मग किडनीसाठी आणि इव्हन याच्यामधून सेल्फ मेकॅनिझम म्हणजे म्हणतो ना की बॉडीमध्ये जसं एक फर्स्ट मेकॅनिझम असते, सेकंड मेकॅनिझम असते, तशा अनेक मेकॅनिझम्स आहेत बॉडीमध्ये. तर सेकंड मेकॅनिझम म्हणजे कसं असतं की कोलेस्ट्रॉल हा सुद्धा एक हिलिंग फॅक्टर आहे बॉडीचा. तर ज्या वेळेला जास्ती नुकसान होईल शरीराचं त्यावेळेला कुठेतरी ती हिलिंग करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची निर्मिती होत असते. म्हणजे एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये जर का कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर याचा अर्थ त्याच्या शरीरात कुठेतरी तो डॅमेज आहे आणि तो डॅमेज जर का तुम्ही दूर केला तर मग तुमचं कोलेस्ट्रॉल आपोआप कमी होईल. पण ते न करता कोलेस्ट्रॉल कमी व्हायच्या गोळ्या दिल्या जातात आणि त्याच्यामुळे बॉडीची परत जी हिलिंग मेकॅनिझम आहे ती हे होते आणि मग त्या कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या पण आयुष्यभर घ्याव्या लागतात. कारण जोपर्यंत बॉडीचं म्हणजे कोलेस्ट्रॉल तयार होण्यासाठी कारण काय, बॉडी कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे आणि ते कारण जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत कोलेस्ट्रॉल तयार होत राहतं. म्हणजे बॉडी तुम्हाला ते हील करायला बघणार आणि तुम्ही त्याला हिलिंग मेकॅनिझम तुम्ही त्याची मारत राहता आणि त्याच्यामुळे मग शरीर आणखीन खराब होत जातं आणि त्याच्यातून म्हणजे शेवट जो आहे तो फार म्हणजे हॉस्पिटलमध्येच होतो, नैसर्गिक मृत्यू त्याला येत नाही. मग त्याच्यामुळे हे औषध जे आहे बरोबर ना, म्हणजे जिथून पहिल्यांदा एका गोळीचा प्रवास काही काळासाठी म्हणजे तुम्हाला एखादं थोडंसं आहे तर काही काळासाठी गोळी घेणं गोष्ट वेगळी, परंतु ज्यावेळेला तुम्ही आयुष्यभर गोळी घेता किंवा रोजच्या रोज गोळ्या घेणार आहे त्यावेळेला शरीराला म्हणजे परत हील व्हायलाच वेळ मिळणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचा प्रवास हा आजाराकडे किंवा अनारोग्याकडे होणार हे नक्की आहे. या संदर्भात तुमच्या एका रुग्णाची प्रतिक्रिया आलेली आहे आपल्याकडे, आपण ती प्रतिक्रिया पाहूयात. नमस्कार, माझं नाव रश्मी भोसेकर, मी पाषाणला राहते. 3 महिन्यापूर्वी मी डॉक्टर गिरींचं सेमिनार अटेंड केलं होतं औंधला होतं तेव्हा. तर तिथे मला कळलं की डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि पूर्ण बराही होऊ शकतो. तर मग मी हा प्रयोग करून बघायचं ठरवलं. त्याप्रमाणे मी डॉक्टर गिरींना भेटले हडपसरला येऊन. त्यांनी मला 1 महिन्याचं असं वेगवेगळं डाएट सांगितलं. तर त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी सगळं फॉलो केलं आणि आज माझी शुगर खूपच कंट्रोलमध्ये आलेली आहे. गेल्या 2.5 वर्षापासून मला डायबिटीज होता आणि माझी शुगर 250च्या खाली येत नव्हती आणि आता शुगरही कंट्रोलमध्ये आहे आणि माझं वजनही 10 किलोनी कमी झालेलं आहे. तर अजून 3 महिन्यांनी डॉक्टर गिरींनी सांगितल्याप्रमाणे मी जीटीटी टेस्टही करणार आहे. त्यात तुम्हाला 15 चमचे शुगर खाऊनही 1 तासाने तुमची शुगर कंट्रोलमध्ये आलेली आहे असं टेस्ट करायला लागतं. तर ते चॅलेंज मी घेणार आहे आणि अजून 3 महिन्यांनी मी त्यात सक्सेसफुल होईल असा मला विश्वास आहे. पुढे चर्चेकडे वळूयात आपण. डॉक्टर, डायबिटीस औषधांचा परिणाम किंवा मग दुष्परिणाम याबद्दल काय सांगाल? डायबिटीसमध्ये मार्केटमध्ये आता काही फार ड्रग्स आहेत असं काही नाहीये बरोबर ना. डायबिटीसवर काम करणारा म्हणजे पहिल्यांदी एक ड्रग म्हणजे लिव्हर जो आहे तो आपल्या शरीराचे सर्व रसांचं बॅलन्स करतो. शरीरातले जे सगळे रस आहेत त्याला संतुलन करण्याचं काम जे आहे ते लिव्हरचं आहे. तर पहिला जो ड्रग येतो तो म्हणजे मेटफॉर्मिन. दॅट इज द फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग. म्हणजे तुम्हाला जर का डायबिटीस झाला हे कळलं तर मेटफॉर्मिन नावाची गोळी दिली जाते आणि ती जाऊन डायरेक्टली लिव्हरवर अटॅक करते. त्याने शुगर जरी कंट्रोल होत असेल तरी शरीरातला मेन पार्ट ज्याला सेकंड ब्रेन आपण म्हणतो तर लिव्हर की जो तुमच्या शरीरातल्या सगळ्या रसांचं संतुलन करतो आणि म्हणजे आयुर्वेदानुसार जर का बघायला गेलं तर रस बिघडला तर मांस म्हणजे जे सप्तधातू आहेत म्हणजे रस, रक्त, मांस, मेद हे सगळे धातू बिघडायला लागतात आणि एकूणच तुमचं आरोग्य खराब होतं आणि तिथूनच तुमचा अनारोग्याकडे प्रवास चालू होतो. त्यानंतर ही मेटफॉर्मिन नावाची जी गोळी आहे बरोबर म्हणजे लिव्हरला ती नाश करण्याची एक पॉवर आहे. म्हणजे मेटफॉर्मिन पहिल्यांदा 500 मग 1000 आणि मग 2000 पर्यंत चालू होते. 2000च्या वर जर का ती गोळी दिली गेली तर तुमचं लिव्हर डॅमेज होईल. त्यामुळे त्याच्यावर देता येत नाही. मग अशा वेळेला ज्यावेळेला त्याचं 2000 लिमिट पूर्ण होतं त्यावेळेला सेकंड चॉईस ऑफ ड्रग म्हणजे सल्फानाइल युरियामधले ड्रग्स येतात. ते म्हणजे ग्लिमीप्राईड किंवा ग्लायकाझाईड. कोणी पेशंटनी जाऊन बघावं म्हणजे घरी की आपल्या तुमच्या गोळ्यांमध्ये दिसायला जरी एक गोळी असेल तरी त्याच्यामध्ये ही औषधच असतील. ही औषधं डायरेक्ट पॅनक्रियाजवर अटॅक करतात. ही औषधं डायरेक्ट पॅनक्रियाजवर अटॅक करतात आणि पॅनक्रियाजमधून जास्ती इन्सुलिन तयार करतात अनैसर्गिकरित्या. खरं वास्तविक म्हणजे इन्सुलिनची कमी आहे ही संकल्पना चुकीची आहे. शरीरामध्ये इन्सुलिनला विरोध निर्माण झाल्यामुळे की रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळे डायबिटीस होतो. इन्सुलिनची कमी झाल्यामुळे नाही. बऱ्याच जणांना तर असं माहिती पण नसतं की इन्सुलिनची टेस्ट केली जाते. जर का म्हणजे सायन्स असं म्हणत असेल की तुमच्या शरीरात इन्सुलिनची कमी झाली आणि म्हणून तुम्हाला डायबिटीस झाला तर प्रत्येकाने जावं फास्टिंग इन्सुलिन चेक करून बघावं. त्याची रेंज 2.6 to 25 असते. ती चेक करून बघावी. ती कधी पण तुम्हाला नॉर्मल दिसेल. जर का इन्सुलिन तुमच्या शरीरात नॉर्मल असेल तर ग्लिमीप्राईड घेण्याची गरजच काय. पण तरी सुद्धा इन्सुलिन वाढवणारी औषधं दिली जातात आणि मग ते इन्सुलिन वाढत जातं. त्याच्यानी जबरदस्ती साखर शरीरामध्ये भरली जाते
आणि एक वेळ अशी येते की शेवटी पॅनक्रियाची पण एक कॅपॅसिटी आहे, त्याच्यावर तो काम करत नाही आणि त्यावेळेला तो पॅनक्रियास पूर्णपणे डॅमेज होऊन जातो काही वर्षामध्ये. आणि तो डॅमेज एकदा झाला की तुमच्या शरीरात इन्सुलिन बनवणारी फॅक्टरी झाली बंद. आणि इन्सुलिन बनवणारी फॅक्टरी जर का बंद झाली तर मग तुम्हाला आता बाहेरून इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. आणि मग पेशंट टाईप 2 मधून टाईप 1 मध्ये परावर्तित होतो. त्याचप्रमाणे सगळ्यात पहिला जर का तुम्ही ड्रग बघितला तर पायलीग्लुटाझोन नावाचा ड्रग आला होता. 1998 मध्ये त्याचं इन्व्हेन्शन झालं होतं. हा कॅन्सर कॉझिंग ड्रग आहे हे काही काळानंतर लक्षात आलं. आणि हे कॅन्सर कॉझिंग ड्रग आहे हा लक्षात आल्यानंतर अनेक देशांनी त्याच्यावर बंदी आणली. पण भारतामध्ये मात्र तो सर्रास मिळतोय आणि WHOच्या याच्याप्रमाणे 30 लाख भारतीय लोक तो जर का म्हणजे ड्रग घेत आहेत आणि दे आर द फ्युचर कॅन्सर पेशंट्स. पुन्हा चर्चा करायची पण विश्रांतीची वेळ झाली. एक छोटीशी विश्रांती घेतोय, कुठेही जाऊ नका. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, औषधमुक्त आणि डायबिटीस मुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्सिंग पद्धत म्हणजे नेमकं काय आहे? आरोग्याची जर का साधी व्याख्या जर का करायला गेलं म्हणजे कठीणमध्ये जाऊ नका, फार साधी व्याख्या बघा. साध्या व्याख्यामध्ये बघायला गेलं तर शरीरातल्या सर्व रसायनांचं संतुलन असेल किंवा शरीरातले सर्व रस बॅलन्स असतील ते आरोग्य. आणि हे रस कुठेतरी बिघडले तर अनारोग्य किंवा आजार. बरोबर. तर ह्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर म्हणजे कुठलाही आजार ज्या वेळेला होतो त्या आयुर्वेदाचा विचारच असा आहे की तुमच्या शरीरामध्ये कुठला रस बिघडलेला आहे. किंवा म्हणजे आयुर्वेदामध्ये त्रिदोष सांगितलेले आहेत. वात पित्त कफ मधामध्ये त्याची विभागणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय बिघडलंय आणि ते तुम्ही संतुलित करा. ते तुम्ही संतुलित केलं तर तुमचं म्हणजे आजार आपोआप बरा होईल. त्यामुळे आयुर्वेदामध्ये कुठल्या आजारासाठी उपाय असा नसतो आणि त्यामुळे एकच आजार फक्त बघतो असं नाही. आयुर्वेदामध्ये कसं केलं जातं की पूर्ण शरीराचा विचार केला जातो. त्याच्यामुळे आमच्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्यांचा डायबिटीस तर बरा होतोच, त्याच्याबरोबर थायरॉइडच्या गोळ्या पण बऱ्या बंद होतात, त्याच्याबरोबर ब्लड प्रेशरच्या गोळ्या पण किंवा इतर जे काही आजार असेल किंवा फॅटी लिव्हर असेल तर अनेक जणांचे ग्रेड 3 फॅटी लिव्हर सुद्धा आमच्याकडे रिव्हर्स झालेले आहेत. इव्हन किडनीचे प्रॉब्लेमचं इव्हन किडनीचं एका मिनिटाला 90 फिल्ट्रेशन झालं पाहिजे ते नसताना जेव्हा कमी झालं तर त्याला किडनी डॅमेज असं मानलं जातं, ते सुद्धा रिव्हर्स झाले. कारण आयुर्वेदाची संकल्पना जी आहे ती पूर्णपणे बॅलन्स करण्यावर आहे. तर याच्यामध्ये आपण आयुर्वेद प्लस अॅक्युपंक्चर असं एकत्र आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यातून आपण काय करतो की पूर्णपणे शरीर बॅलन्स करतो, शरीरातले रस बॅलन्स करतो आणि त्याच्यामुळे डायबिटीस तर बरा होतोच पण त्याच्याबरोबर असणारे इतर आजार सुद्धा बरे होतात, त्याची औषधं सुद्धा बंद होतात आणि म्हणून आपण औषधमुक्त जीवन म्हणतो. त्या संदर्भातली तुमच्या रुग्णाची प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया आपण पाहूया. हॅलो, नमस्कार. मी दीपक रावसाहेब मारणे, 3 चौक धनकोडी या ठिकाणी राहतो. डॉक्टर विद्याधर गिरी यांचं पेपरमध्ये जाहिरात वाचली आणि त्यांचं व्याख्यान मी अटेंड केलं. पुढे मालदाख्याजवळ डॉक्टर आंबेडकर भवन या ठिकाणी डॉक्टरांचं विद्याधर गिरींचं व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्यामध्ये थोडी स्फूर्ती आली आणि मी त्यांच्या क्लिनिकला हडपसरला त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी 3 महिने त्यांचे उपचार पूर्ण केले. 2च महिन्यामध्ये माझ्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या. शुगर लेवल माझी 300 पर्यंत होती, ती 165 पर्यंत आली. माझा मुलगा डॉक्टर आहे पुण्यामध्ये, त्याचं KK मार्केटच्या जवळ एक हॉस्पिटल आहे आणि नरे गावामध्ये हॉस्पिटल आहे. त्यांचा सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, परंतु ते सुद्धा आता चकित झाले किंवा एवढे तुमचे उपचार पूर्ण झाले. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही, पालेभाज्या, फळं आणि आपल्या घरातला आहार याचा फॉर्म्युला सर आपल्याला डॉक्टर साहेब देतात. त्या पद्धतीने जर आपण पूर्ण सांगितल्याप्रमाणे जर उपचार घेतले तर डायबिटीस बरा होतो, ही मला सुद्धा आता खात्री पटली. त्यामुळं सरांच्या क्लिनिकला येऊन पूर्ण माहिती घ्या आणि उपचार पूर्ण करून घ्या. डायबिटीस बरा होतो. धन्यवाद. पुन्हा चर्चेकडे वळत. टाईप 1 डायबिटीस विषयी मगाशी मी तुमची ओळख करून देताना सुद्धा बोलले होते. तर या टाईप 1 डायबिटीससाठी ऑरिक्युलोथेरपी आणि त्याचे परिणाम त्याबद्दल माहिती. ऑरिक्युलोथेरपी म्हणजे ऑरिक्युलो म्हणजे कानावर जी केली जाणारी थेरपी आहे ती म्हणजे आजकाल टाईप 1 डायबिटीससाठी त्याच्यावर बराचसा रिसर्च चालू आहे. कारण लहान लहान मुलं ज्या वेळेला इंजेक्शन्स घेतात आणि आई वडिलांना ते जेव्हा द्यावं लागतं दिवसातून 3-3 वेळा आणि नुसतं इंजेक्शन घेऊन असं नाही की त्यांना खाण्याचे पण रेस्ट्रिक्शन्स असतात, गोड खाता येत नाही, चॉकलेट्स खाता येत नाहीत, काहीच करता येत नाहीत. तर त्यामुळे जेव्हा डायबिटीस
टाईप 2 मध्ये आम्हाला जेव्हा रिझल्ट चांगले आले, अनेक पेशंट्स आमचे बरे झाले, त्यावेळेला मग आम्ही टाईप 1 मध्ये आम्हाला काय करता येईल, म्हणजे अनेक जण आमच्याकडे टाईप 1 मधून आले, त्यावर पण मग मी ऑरिक्युलोतर्फे रिसर्च चालू केला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आता आतापर्यंत असं आढळलं की अनेक पेशंट जे आहेत किंवा अनेक जे लहान लहान मुलं जी आहेत ती मधुमेह मुक्त झालेली आहेत आणि त्याच्यामधले अनेक म्हणजे तुम्हाला मी दाखवू शकतो. आता आपण एक दोन त्याच्यामधले मी तुम्हाला दाखवेन की जे मधुमेह मुक्त झालेले आहेत. आपण प्रतिक्रिया पाहूयात त्यांची. नमस्कार, माझं नाव राधेश्याम पुणे. मी सातवनगर अडक्षरमध्ये राहतो. मला एक 2.5 वर्षापासून शुगर डिटेक्ट झाली होती आणि त्यासाठी मी अँटीबायोटिक घेत होतो आणि माझा रेग्युलर एक्सरसाइज पण असायचा आणि पथ्य पण मी पाळत होतो, पण तरी ते शुगर नॉर्मल लेवलपर्यंत येत नव्हती. तर मी 2.5 महिन्यापासून गिरीश सरांची ट्रीटमेंट चालू केली. पहिल्या महिन्यातच माझ्या ज्या 2 टॅबलेट चालू होत्या ते पहिल्या महिन्यातच बंद झाल्या. त्याच्यानंतर आता मला 2.5 महिने कंप्लीट झाले, अजून 3 महिने व्हायचे. तर आता माझी शुगर ही बिलो नॉर्मल असते आणि मी पथ्य पाळतो. फक्त शनिवार रविवार पण पथ्यामध्ये कधी कधी कमी जास्त होतं, पण तरी शुगर लेवल ही नॉर्मल बिलो नॉर्मलच असते, ती कधीच इन्क्रीज होत नाही. तर हे सगळं गिरीशांच्या ट्रीटमेंटमुळे साध्य झालेलं आहे. पुन्हा चर्चेकडे वळत. डॉक्टर, टाईप 1 डायबिटीससाठी विशेष अभियान राबवलं जाते, तर त्याबद्दल थोडक्यात. टाईप 1 डायबिटीससाठी म्हणजे कसं आहे की टाईप 1 वर काम करणारं कोणीच नाहीये. प्रत्येक जण म्हणजे आता लक्षात आलेलं आहे की बऱ्याच जणांना की अनेक जण म्हणजे मी एकटाच आता टाईप 2 मध्ये काम करतो असं नाही, अनेक जण टाईप म्हणजे सगळ्यांना लक्षात आलेले आहे की टाईप 2 डायबिटीस हा बरा होतो आणि त्यामुळे अनेक जणांनी आम्ही जेव्हा 2015 मध्ये किंवा 16 मध्ये आम्ही जेव्हा सांगायचो की डायबिटीस बरा होतो त्यावेळेला आमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पण ज्यावेळेला आता आमच्याकडे हजारो म्हणजे पुरावे आहेत त्यावेळेला लोक विश्वास ठेवतात. इव्हन आता समाजापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे. तसंच टाईप 1 मध्ये सुद्धा आम्हाला आता बऱ्यापैकी रिझल्ट आलेले आहेत आणि त्यामुळे टाईप 1 वाल्यांनी आमच्याकडे यावं, जरूर उपाय करून घ्यावा आणि त्याच्यामधून आम्हाला आणखीन होईल आणि अनेक पेशंट ज्या वेळेला बरे होतील त्यावेळेला ते एक सिद्ध विज्ञान होतं आणि त्याच्यामुळे आम्ही असं अभियान चालू केलेलं की जे टाईप 1 आहेत त्यांच्यावर पूर्णपणे काम करायचं, त्यांना पूर्णपणे कल्पना द्यायची आणि जर का अशी ज्या लहान लहान मुलं ज्यावेळेला इंजेक्शनमधून मुक्त होतात त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांचा जो आनंद असतो, बरोबर ना, दॅट इज अवर मेन एम. उपचाराच्या पद्धती कशा असतात एकंदरीत? एकंदरीत उपचाराच्या पद्धतीमध्ये आपण 90 दिवसाची आपल्याकडे ट्रीटमेंट असते. म्हणजे विज्ञानच असं सांगतं की 120 दिवसामध्ये शरीर नवीन बनतं. त्यामुळे 90 दिवसामध्ये आपल्याला शरीर नवीन करता येतं. तर 90 दिवसांची ही ट्रीटमेंट असते. 90 दिवस आमच्याकडे रोज यावं लागत नाही, महिन्यातून तुम्ही एकदा यायचं आमच्याकडे. म्हणजे प्रायमरी लेवलला आपण म्हणजे आमच्या वेबसाईट ज्या आता दिसत आहेत त्याच्यावर किंवा तुम्ही डायरेक्टली फोन करून आम्हाला अपॉइंटमेंट कॉल करा. मग तुमचं एक बेसिक माहिती घेऊन त्याप्रमाणे तुमच्या काय तपासण्या करायच्या, कारण शेवटी तुम्ही आमच्याकडे येताना तुमचं काय काय आतापर्यंत खराब झालंय आणि काय काय रिपेअर करायचं, म्हणजे कुठे कुठे इम्बॅलन्स आहे आणि कुठे कुठे बॅलन्स करायचं हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही म्हणजे अनेक प्रकारचे तुमच्या प्रकृतीनुसार आम्ही तपासण्या तुम्हाला काय करायच्या ते सांगतो. मग त्या तपासण्यांचं काय काय करायचं ते आम्ही तुम्हाला पाठवतो आणि ते पाठवल्यानंतर त्या तपासण्या करून तुम्ही आमच्याकडे यायचं आणि मग त्या तपासण्या करून आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही बघतो काय काय बॅलन्स आहे, काय काय इम्बॅलन्स आहे, त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, डायबिटीस कशा प्रकारे बरा करायचा ते त्यांना सांगितलं जातं आणि त्यानंतर मग ट्रीटमेंट चालू होते. त्याच्यामध्ये ऑरिक्युलोथेरपी वापरली जाते, नवीन आम्ही काढलेली आहे ती ग्लोबल बॅलन्सिंग पद्धती वापरली जाते आणि त्याच्याबरोबर एक फायदा पद्धती म्हणून ज्याच्यामध्ये डाएट, व्यायाम आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आहे, कारण शेवटी शरीर मेंटेन करायचं म्हटलं तर ह्या गोष्टी पाहिजेत, कारण शेवटी जो व्यायाम आणि डाएट, पण व्यायाम आणि डाएटचा पण भाग आहे, पण इतर गोष्टी ज्या आहेत, कारण व्यायाम आणि डाएटनी डायबिटीस कमी करता येईल परंतु बरा करता येणार नाही पूर्णपणे. पण तू ह्या जर का पद्धती त्याच्यावर वापरल्या, कारण डाएट तुम्ही किती काळ पाळणार असाही प्रश्न असतो. पण शेवटी माणूस म्हणतो की मग पहिल्यांदा 3 महिने उत्साहात पाळला जातो आणि नंतर म्हणतो आता कधी खायचं गोड, बरोबर. मग त्यामुळे ह्या पद्धती ज्या आहेत त्याच्यानी तुम्ही गोड सुद्धा खाऊ शकता. इव्हन म्हणजे जीटीटी नावाची एक टेस्ट असते जी आमच्या पेशंटने केली. जीटीटी म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा फास्टिंग ग्लुकोज चेक करायची, ती नॉर्मल आली पाहिजे, म्हणजे 100च्या आत आली पाहिजे आणि त्याच्यानंतर 15 चमचे साखर खाऊन तुम्ही तपासणी करायची आणि ती जर का 140च्या आत आला तर तुम्ही ती जीटीटी पास केलेली आहे. म्हणजे जो डायबिटीस पेशंट 15 चमचे साखर खाऊन जर का शुगर नॉर्मल येत असेल तर तो काही गोड खाऊ शकेल. म्हणजे थोडक्यात हे अभियान खूप महत्वाचं आहे आणि सध्या भारतामध्ये जी परिस्थिती आहे त्यात तर खूपच आवश्यक आहे. तुम्ही दोघे इथे आलात आणि या खूप चांगलं अभियान राबवताय त्याविषयी चर्चा केलीत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. यानंतर हॅलो 24 तासमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.